फुटके साहेब हे मनोगत व्यक्त करतील. निवडणुकीच्या प्रवासात आपण सर्वजण होतात आणि सुखद असा धक्का आपल्याला सर्वांना काल बसला. संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी निवडून आला आणि ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नव्हती. कारण अत्यंत खालच्या दर्जावर जाऊन खालच्या पातळीवर जाऊन प्रचार विरोधकांनी केला होता. परंतु विरोधकांनी केलेला प्रचार हा खोटा होता म्हणण्यापेक्षा तुम्हाला या खंडेराया देवस्थानाने एक तुमच्या पाठीमागे आशीर्वाद रूपी राहून तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. विरोधक असतो, तो टीका करत असतो, परंतु त्या टीकेमध्ये सुद्धा आपल्याला घेण्यासारखं खूप काही असतं. मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगले सभासद आपण त्या ठिकाणी मिळवले पाहिजेत, चांगले सभासदाची नोंदणी केली पाहिजे आणि विशेषतः पतसंस्था चालवताना चांगले कर्जदार सुद्धा तितके महत्त्वाचे असतात. नुसतेच कर्ज देऊन ती संस्था फार काळ टिकणार नसते, तर ती संस्थेमध्ये जे कर्ज घेतात त्याची परतफेड कशी होईल या दृष्टीने सर्व संचालकांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आपल्या सर्व टीमला त्या ठिकाणी व्यवस्थापक असू द्यात, त्या ठिकाणी फाईल काही सँक्शन करणारी टीम असू द्यात, त्यांना उत्कृष्ट ट्रेनिंग देण्याची जबाबदारी आपल्या संचालकांवर असते. आपण फक्त शिफारस करता, परंतु ही सगळी प्रक्रिया आपली सर्व टीम राबवत असते. त्यामुळे कुणाची शिफारस घेऊन त्या ठिकाणी कर्ज वाटप करण्यापेक्षा त्या कर्जदाराचा संपूर्ण अभ्यास करून संस्था कशी टिकेल, संस्थेला त्यापासून नुकसान तर होणार नाही ही काळजी खऱ्या अर्थाने आपण घेतली पाहिजे. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला आपण जेव्हा सामोरे जाल तेव्हा हे सर्व जे मागचं चित्र होतं, जी मागची चिखलफेक होती, ती चिखलफेकीला आपल्याकडे एकही सभासद उरता कामा नये असं काम त्या पुढच्या काळामध्ये आपण केलं पाहिजे. खरं तर कौतुक मी मागच्या संचालक मंडळाचं केलं पाहिजे की त्यांनी दीपकजींना त्या ठिकाणी एक संधी दिली. त्या ठिकाणी त्यांची सर्व संचालक मंडळ असताना दीपकजींना आपल्या शब्दाखातर त्या ठिकाणी संधी दिल्यामुळे खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि दीपकजी तुम्हाला संधी का दिली तर या जुन्नर तालुका मित्रमंडळाचं चॅनल वापरून आपण त्या पॅनलमध्ये गेला, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जुन्नर तालुका मित्रमंडळाचं सुद्धा त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. खांद्याला खांदा लावून दीपकजींच्या सर्व आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मला असं वाटतं आपण शरीराने होतो, आपण तन धनाने होतो, चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो, परंतु मला असं वाटतं आपण आपला अभ्यास त्या ठिकाणी कमी होता. कारण आपण नुसतंच होतो, परंतु ते मतदार गोळा करून आणण्यापर्यंत जर आपण त्या ठिकाणी जास्त काम केलं असतं तर कदाचित हा विजय अजून मोठा करता आला असता. असो, विजयाचा 1 मताने विजय असू द्या, हजारो मताने विजय असू द्या, विजय आहे. परंतु पुढच्या काळामध्ये काम तुम्ही असं करा का पुढचा पॅनल त्या ठिकाणी उभा राहता कामा नये आणि ह्याच पॅनलला पुढच्याही पंचवार्षिक कामामध्ये संधी द्यावी. अशा प्रकारे ही विशाल जुन्नर पतसंस्थेची वाटचाल दीपकजी आपण या पुढच्या काळात करा. आपल्याच गावामधले दुसरी पतसंस्था या ठिकाणी सूर्योदय पतसंस्थेच्या संचालकपदी सुनीलजी जाधव साहेब आपली सुद्धा या ठिकाणी निवड झाली. आपलंही जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या सर्व सभासदांच्या वतीने आपलंही अभिनंदन करतो. आम्ही आपल्याबरोबर या जुन्नर तालुका मित्रमंडळातले आणखी एक सदस्य गोसावी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गोसावी साहेबांचे सख्खे चुलते संजयजी गोसावीसुद्धा या आपल्या पॅनलमध्ये होते. मला वाटतं 2 नंबरचं मतदान त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे प्रयत्न तर सर्वांनी केला, परंतु 15 जणांच्या पॅनलचं एक सर्वांनी मते केलेल्या प्रयत्नाचं यश तुम्हाला मिळालेलं आहे. आणि 15-0 करणं एवढं सोपं नाही. ते संचालक मंडळ जे तुमच्यासमोर जे उभं होतं जे निवडणुकीला, तेही सुद्धा मातब्बर होतं. त्यांच्या घराण्याचे सुद्धा संचालक होऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे तेही संचालक अभ्यास पूर्ण तुमच्या समोर उतरलेलं होतं. परंतु मी मागेच सांगितलेलं आहे तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळ आहे. 5 वर्षाच्या योगायोगाने तुम्हाला 7 वर्ष त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्या 7 वर्षाच्या पल्ला त्या ठिकाणी गाठणं त्यांना अवघड गेलं आणि ते पॅनल तुमच्या पाठीमागे राहिलं. म्हणून या ठिकाणी विजयाचा जल्लोष करताना अभ्यास करा तर ते पॅनल सुद्धा तुमच्या बरोबरीने पुढे चाललेलं आहे. धाकधूक तुमच्या निकालामध्ये होती, आम्हालाही धाकधूक होती. आम्ही सुद्धा अर्ध्या तासाने एकमेकाला अपडेट घेत होतो काय निकाल लागला आहे, याच्या पुढचा निकाल असा असावा तर पुढच्या 5 मिनिटातच तुमचा निकाल त्या ठिकाणी यशस्वी लागला पाहिजे. असं दीपकजी तुम्ही त्या ठिकाणी काम कराल अशी जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या सर्व सभासदांच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हाला कौतुकपूर्व एक सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि आपला आजारपण सुद्धा बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने ज्यांनी या जुन्नर तालुका मित्रमंडळाने
मित्रमंडळातील सदस्याने जे काम केलं ते म्हणजे आपले रोहितजी खरगे, जुन्नर तालुका मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष असो, कार्याध्यक्ष असो, अशी वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली. आणि अत्यंत कठीण काळात जेव्हा आपल्या स्वतःवर संकट येतं तेव्हा इतर कुणाच्याही म्हणजे मदतीची अपेक्षा न बाळगता एक जुन्नर तालुका मित्रमंडळातला होतकरू तरुण त्या ठिकाणी उभा आहे. आणि त्या तरुणाने मागील गेल्या 2-3 वर्षापासून आपल्या सर्वांच्याच कुटुंबाच्या पाठीमागे अडीअडचणीत उभे राहिले. कोरोनाच्या काळात सुद्धा सर्वांना लाजवेल असं ज्यांनी काम केलं ते दीपकजी सोनवणे आपल्यासमोर आहे. खरं तर तुमचं कौतुक, तुमचं काम आणि तुमचा विजय म्हणजे मला असं वाटतं तुम्ही वैद्यकीय मदतीसाठी या संपूर्ण तालुक्यामध्ये जे काम केलं त्याचीच ही पावती आहे. आणि त्यामुळेच कदाचित तुम्हाला त्या विशाल जुन्नर सहकारी संस्थेच्या पॅनलमध्ये घेतलं असावं असं आमच्यासारख्यांना वाटतं. म्हणून मी कौतुक तुमच्या सर्वांचं करत असताना रोहितजींचं कौतुक विशेष करेल का आपण बरोबरीत त्या ठिकाणी प्रचार चाललेला असताना मला सुद्धा काही लोक म्हणायची रिक्षाचा प्रचार जरा जोरात दिसतोय, रिक्षाचा प्रचार जरा जोरात दिसतोय. खाजगीत सुद्धा मी तुमच्याबरोबर बोललो या गोष्टी, परंतु तुम्ही निश्चिंत होतात. आणि त्या 2 दिवसाचा जो प्रचार त्या ठिकाणी प्रभावीपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी केला, खास करून रोहितजी खरगेंनी जो प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचवला, मतदारांपर्यंत पोहोचवला, तो अत्यंत खात्रीलायक होता. कारण त्या ठिकाणी असं सर्वांनीच सांगितलं होतं का आपला पॅनल तुम्ही जरी त्या ठिकाणी उभा आहात, तुमची उजवी बाजू त्यांनी स्वतः मांडली. ठीक आहे, NPA वगैरे अशा गोष्टी येतच असतात, परंतु पुढच्या काळामध्ये मला असं म्हणावं लागेल तुम्हाला सेपरेट मीटिंग घ्यावी लागेल का त्या ऑडिट कसा असावं, संस्था कशी चालवावी याचं प्रशिक्षण वर्ग तुमच्या पुढे 1-2 तासाचा असेल. हे असो, आता तुमच्या विजयामध्ये बाधा न आणता आपण जे कबूल केलं होतं या सर्व मित्रमंडळींसमवेत पहिल्यांदा तुम्ही इथे आलात. तुम्ही म्हटला होता की या देवस्थानामध्ये येऊन खंडेरायाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे होता, तर खंडेरायाची आपण तळी भरण्यासाठी या ठिकाणी आलात. बाकीच्या सदस्यांनी सुद्धा तुमच्याबरोबर जे कबूल केलं होतं, मला वाटतं त्या ठिकाणी सुद्धा आपण वेळेनुसार त्या देवस्थानामध्ये जाऊन आशीर्वाद घ्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांचा, ज्येष्ठ सभासदांचा आशीर्वाद घेऊन संस्थेचे जे सभासद आहेत त्या सर्वांचा तुम्ही आशीर्वाद तुमच्या काळामध्ये घ्या. आणि आभार रूपी त्यांचे आशीर्वाद तुम्ही एकतर व्हॉट्सॲपद्वारे पोचवा, कशाहीद्वारे पोचवा, मेसेजद्वारे पोचवा, परंतु त्यांचा आभार तुम्हाला मानावा लागेल, कारण ती सगळी मंडळी तुमच्याबरोबर होती. धन्यवाद. मी जुन्नर तालुक्याच्या मित्रमंडळाच्या वतीने पुन्हा एकदा दीपकजी आपलं सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो. यानंतर